नमस्कार मित्रांनो, गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अनबॉक्स करणार आहोत विवोचा Y29 5G। बेसिकली हा हँडसेट जर बघितला मित्रांनो तर 4 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये मित्रांनो हा फोन लॉन्च झालेला आहे। यामध्ये आपल्याला 4128 पासून तर 8256 GB पर्यंत व्हेरियंट बघायला मिळणार आहे। चला तर मग करू याला अनबॉक्स आणि बघूया हा फोन कसा आहे। तर पण मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। मित्रांनो बॉक्समध्ये आपल्याला एक सिम इंजेक्टर टूल पिन दिलेली आहे, काही डॉक्युमेंटेशन आहे, युजर गाईड, मॅन्युअल, ट्रान्सपरंट कव्हर आहे। कव्हर जर बघितलं मित्रांनो तर वरती जे आहे ही ग्रिप दिलेली आहे, लाइनिंग टाइप मध्ये थोडंसं कव्हर इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। टाइप A टू टाइप C चा जो आहे हा डेटा केबल दिलेला आहे इथे आणि एक 44 वॅटचं फास्ट ट्रॅव्हल अडॅप्टर। मित्रांनो हँडसेट जर बघितला बॅक साइड मध्ये आपल्याला ड्युअल रियर कॅमेरा आणि फ्लॅश लाईटच्या सेटअप सोबत दिलेला आहे। हँडसेट पूर्णपणे जो आहे हा बॉक्सी डिझाइन मध्ये आहे, इंडियनमध्ये सुद्धा कम्फर्ट दिलेला आहे। वजनाची जर गोष्ट केली तर 198 ग्रामचं वजन, 8.1 mm ची थिकनेस दिलेली आहे। मेन म्हणजे बॅटरी इथे 5500 mAh ची बॅटरी दिलेली आहे। वजन सुद्धा इथे मेंटेन केलेलं आहे विवोने। चार्जरची जर गोष्ट केली तर 44 वॅटचा फास्ट चार्जरचा सपोर्ट इथे दिलेला आहे। कॅमेरा जो आहे हा बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आणि फ्रंट कॅमेरा जो आहे हा 8 मेगापिक्सलचा दिलेला आहे। इकडच्या साइड मध्ये बघितलं तर इथे व्हॉल्यूम अप डाऊन ची की पॉवर की दिलेली आहे, जे की साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतात। आणि खालच्या साइड मध्ये स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक आणि माइकचं ऑप्शन। मेन म्हणजे डुअल स्टिरिओ स्पीकर वाला हा फोन आहे, एक खालच्या साइड मध्ये आणि एक वरच्या साइड मध्ये, असे 2 स्पीकर इथे दिलेले आहे आपल्याला। डिस्प्लेची जर गोष्ट केली मित्रांनो तर डॉट पंच होल स्क्रीन सोबत 6.68 इंचेसचा HD+च्या रिझोल्यूशन सोबत जो आहे हा डिस्प्ले दिलेला आहे आणि इथे आपल्याला 1000 निट्सचा ब्राईटनेस लेवल दिलेला आहे, सोबतच 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट दिलेला आहे। टच क्वालिटी बघू शकता, खूपच अशी स्मूथली टच क्वालिटी जी आहे इथे दिलेली आहे आणि ब्राईटनेस मध्ये आउटडोर मध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे। सोबतच सिक्युरिटी जर गोष्ट केली मित्रांनो तर इथे फेस अनलॉकचा ऑप्शन दिलेला आहे, पॅटर्न पिन, पासवर्ड सारखे ऑप्शन आहे आणि सोबतच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर। सोबतच प्रोसेसरची जर गोष्ट केली तर इथे आपल्याला मीडियाटेक डायमेन्सिटी 6300चं प्रोसेसर आहे। प्रोसेसर जे हे ऑक्टोकोर आहे, 2.4 GHz क्लॉक स्पीड इथे मिळणार आहे। अँड्रॉइड 14चा सपोर्ट, फंटच OS जो आहे तो सुद्धा इथे 14चाच मिळणार आहे आपल्याला। कॅमेऱ्याची जर गोष्ट केली मित्रांनो तर कॅमेऱ्यामध्ये लगभग सगळे ऑप्शन या फोनमध्ये मिळणार आहे आपल्याला, जसं स्लो मोशन, टाइम लॅप्स, नाईट मोड, पोर्ट्रेट मोड। आणि व्हिडिओची जर गोष्ट केली मित्रांनो तर व्हिडिओ जे आहे फक्त आपण HD आणि फुल HD मध्येच रेकॉर्ड करू शकतो, 4Kचं ऑप्शन आपल्याला इथे मिळणार नाही आहे। नाईट मोड सुद्धा दिलेला आहे। नाईट मोड मित्रांनो फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरामध्ये आपण यूज करू शकतो। आणि कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर हा जो आहे हा फोटो पोर्ट्रेट मोड मधला आहे। पोर्ट्रेट मोड मध्ये स्पेशली इमेजेस जर आपण कॅप्चर केली तर इमेजेस क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो इथे दिलेली आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो सेल्फी मध्ये खूप परफेक्टली आपल्याला बघायला मिळणार आहे। एक एक करून तसे आपण इमेजेस पण चेकआउट करू शकता। हा जो आहे हा नॉर्मल इमेजेस आहे, पण जेव्हा आपण पोर्ट्रेट मोड मध्ये इमेजेस काढता तेव्हा खूप जास्त कलरफुल आणि ब्राईट इमेजेस आपल्याला बघायला मिळणार आहे। बॅक कॅमेऱ्याची सुद्धा क्वालिटी चांगली दिलेली आहे। ते प्राइस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं तर बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी पण चांगली आहे। कलर सॅच्युरेशन थोडासा डाऊन दिलेला आहे, पण शार्पनेस जो आहे तो चांगला आहे इथे। ब्राईटनेस पण चांगला मिळणार आहे आपल्याला इमेजेस जेव्हा कॅप्चर कराल त्यावेळेस। आणि इमेजेस कॅप्चर केल्यानंतर जर आपण झूम केली तर ते सुद्धा इथे इमेजेस जे आहे ते चांगल्या प्रकारे इथे दिसायला आपल्याला। तसे इमेजेस बॅक कॅमेऱ्याची सुद्धा आपण एक एक करून चेकआउट करू शकता। प्राइस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं तर फोन खूप चांगला आहे। 15,000 रुपयाच्या रेंजमध्ये जर आपण फोन घेत असाल तर। मायनस पॉईंटची जर गोष्ट केली तर इथे बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी हलकीशी डाऊन दिलेली आहे आणि हँडसेटमध्ये रिझोल्यूशन जे आहे ते फक्त HD+ मध्येच आहे। त्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागेल। अदरवाईज बघितलं तर बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे या फोनची, सोबतच 5500 mAh ची बॅटरी दिलेली आहे आणि चार्जर सुद्धा फास्ट दिलेला आहे। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो।